माझं नाव दिनेश जगन्नाथ कनोजे, शिल्पकार दिनेश जगन्नाथ कनोजे। अच्छा, आपण जी श्रीरामाची मूर्ती आता बनवलेली आहे ही किती फूट उंच आहे? ही मूर्ती आहे 5 फुटाची आणि त्याचं प्रभावळ पकडून 6 फुटाची मूर्ती आहे। ही कशापासून बनवली नेमकी? ही आपण मातीपासून बनवलेली आहे। कुठली माती? तापी नदीची माती आणि त्याच्यात शाडू माती मिक्स करून या मूर्तीचं आपण निर्माण केलेलं आहे। साधारण किती कालावधी लागला या मूर्ती? कमीत कमी या मूर्तीला बनवण्यासाठी 15 दिवस लागले। अजून याच्यात काही काम बाकी आहे का? काम म्हणजे कंप्लीट आहे, फक्त आपण या धनुष्यबाणाला आणि या बाणाला गोल्डन कलर करून म्हणजे थोडंसं वेगळं रूप देणार आहे। बाकीचं काही काम? बाकी हार वगैरे जे आहे त्याला आपण थोडंसं डायमंड वर्क वगैरे करून थोडंसं नटवण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे लक्ष मूर्तीकडे जाता जाता या दागिन्यांकडे पण लक्ष जायला पाहिजे की त्यांनी म्हणजे रामाची अरुण ज्यांनी अयोध्येतली मूर्ती बनवली अरुण योगीराज करून त्यांनी दगडात काम केलेलं आहे। दगडात मूर्ती घडवल्यानंतर जेव्हा अयोध्येला ती मूर्ती स्थापित झाली त्यानंतर आता तिला वेशभूषा किंवा धोतर किंवा मुकुट असं तिला म्हणजे तयार करून आता तिची पूजा केली जाते। प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस त्यांनी सेम अशी मूर्ती घडवली होती दगडात। आपण मूर्तीमध्ये आपण काय काय मटेरियल वापरलेलं आहे? आपल्या मूर्तीमध्ये मी वापरलेला आहे काही म्हणजे बांबू वगैरे वापरलेले सपोर्ट म्हणून नाही का, किंवा त्यानंतर मागे प्लाय वापरलेला आहे त्याच्यावर डिझाईन पेस्ट करण्यासाठी। आणि ही जळगाव जिल्ह्यामधली पहिली मूर्ती आहे का? जळगाव जिल्ह्यामध्ये आता ही पहिलीच मूर्ती आहे की आपण जे अयोध्येला रामलल्लाची मूर्ती बसलेली आहे सेम तसं बनवण्याचा प्रयत्न केलेले आहे। आणि अयोध्येत ज्या प्रकारे अरुण योगीराज यांनी विष्णूचे 10 अवतार दाखवलेले आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर या मूर्तीमध्ये असं विशेष आहे याच्यात सूर्य चक्र शंख स्वास्तिक म्हणजे विष्णूचे जितके हे शस्त्र आहे किंवा एलिमेंट आहे इंग्लिशमध्ये तर ते आपण सगळं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यात। हे मूर्तीचा ऑर्डर आपल्याला कोणी दिलेला आहे? ह्या मूर्तीचा ऑर्डर चंदू सोनार करून आहे, चंदू भाऊ सोनार यांनी राम मंदिर वाड श्रीराम ग्रुपमधून ही मूर्ती आपल्याला त्यांनी बनवण्यासाठी सांगितलं होतं की आपल्याला रामनवमीसाठी अशा प्रकल्प करायचा आहे। भुसावळमध्ये दरवर्षी ते रामनवमी काढत असतात की आपण धनुष्य घेऊन किंवा अशी मूर्त्या घडवलेले, पण यावर्षी जशी अयोध्येत मूर्ती निर्माण झालेली आहे तशी आपण यावर्षी त्या प्रकारची मूर्ती बसवावी किंवा मिरवणूक फिरवावी। त्यामुळे लोकांना भुसावळच्या लोकांना अयोध्येच्या रामलल्लाचे दर्शन अयोध्येत होत होते तर आपल्याला भुसावळमध्ये ते करून दाखवायचं आहे। तर असं चंदूभाऊ सोनार यांच्या टीमनी हा निर्णय घेतला होता। तर मी त्या प्रकारे त्यांनी मला ऑर्डर दिल्याप्रमाणे मी 15 दिवसात ही मूर्ती कंप्लीट केलेली आहे। त्यानंतर तिचं कलर वगैरे त्या स्टोन इफेक्टमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे।